राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी शाळा बुडवून पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते। पाण्यामध्ये पोहत असताना त्यातील दोघे पाण्यात बुडायला लागल्याने आरडाओरडा करू लागले। त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेले भानुदास रोडे, प्रशांत गावडे व अजय गावडे यांनी पाटाकडे धाव घेत पाण्यात उड्या मारून 4 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं। परंतु एक विद्यार्थी पाण्यात खोलवर गेल्याने व पाण्याची गती जास्त असल्याने चिरंजीव संके श्रीपती तरटे या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे विद्यापीठ परिसर व सावित्रीबाई फुले विद्यालयात शोककळा पसरली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत अनेक तरुणांना बरोबर घेऊन पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेतला। तरटे या विद्यार्थ्याबरोबर पोहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्या विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचंही सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सांगितलंय। इयत्ता 10वी व 12वीची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली असताना गेल्या 2 दिवसांपासून हे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असल्याची माहिती समोर आली आहे। घरून शाळेसाठी गेलेले विद्यार्थी शाळेत न जाता इतरत्र वेळ घालवून पालकांची व शाळेची दिशाभूल केल्याने ही घटना घडली असल्याचं चित्र दिसून येत आहे। सदर झालेली घटना अतिशय दुर्दैवी घडली असून यामुळे अतिशय दुःख झाल्याचं विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपहिरे यांनी सांगितलंय। SRB न्यूजसाठी दत्ता जोगदंड, राहुरी शहर प्रतिनिधी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।